आजची फिश थाळी थोडी वेगळी आहे. म्हणजे यात गोव्याच्या स्टाईलमध्ये हिरव्या वाटणातला भरलेला बांगडा फ्राय बनवला आहे आणि मालवणी पद्धतीत बांगड्याचा झणझणीत तिखला आणि सोबत बेबी पापलेट रवा फ्राय. तर अर्थात काय, गोवा मालवण कॉकटेल फिश थाळी. नमस्कार, मी तेजल्स किचन अँड लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मला सपोर्ट करण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडले तर एक लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका वाटीमध्ये मी थोडंसं मीठ, म्हणजेच मी 3 बांगडे फ्राय करणार आहे तेवढ्यांना लागेल तेवढं मीठ घेतलं. त्या मिठामध्येच पाव चमचा हळद घ्यायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता या बांगड्यांना हळद मिठाचे जे मिश्रण आहे ते बांगड्यांना व्यवस्थित मालिश करून घेऊया. म्हणजेच हे हळद मीठ व्यवस्थित माशांना दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून घेऊया. एका बाजूने हे 3-3 कट मारले आहेत. या कटांमध्ये सुद्धा व्यवस्थित हळद मीठ भरून घेऊया. थोडंसं आगळ किंवा लिंबाचा रस माशांना लावून घ्यायचा. आता हे मासे बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत बांगड्यामध्ये जो मसाला भरायचा आहे तो बनवूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घेतली. ही कोथिंबीर मिक्सरलाच लावायची आहे, त्यामुळे साफ करून अशीच न कापता 2 तुकडे करून घेतली तरीही चालेल. 5-6 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतले. 1 इंच आल्याचे तुकडे घेतले. 15-16 लसूण पाकळ्या घेतल्या. आता यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा किंवा मग कोकम आगळ टाकायचं. मी 1 मोठा चमचा भरून कोकम आगळ टाकलं. 4 चमचे ओलं खोबरं खवून टाकलं. चवीपुरतं मीठ टाकूया. आता याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊया. तुम्ही पाहू शकता अशी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. मिक्सरला लावताना जास्त पाणी घालायचं नाही. या पद्धतीने अशी पेस्ट तयार झाली पाहिजे. आता ही पेस्ट माशांमध्ये अशा प्रकारे भरून घ्यायची. बांगड्यांच्या एका बाजूला असं पॉकेटसारखं कट केलं आहे, त्यात मसाला भरून घेतला. व्यवस्थित आतपर्यंत मसाला भरून घ्यायचा. माशाच्या दुसऱ्या बाजूला छोटे छोटे 3 कट मारलेत. त्या कटांमध्ये सुद्धा मसाला अशा प्रकारे भरून घ्यायचा. आता हे मसाला भरून तयार झालेले मासे फ्राय करण्यासाठी तयार आहेत. एका प्लेटमध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये एक बांगडा ठेवून व्यवस्थित रवा तांदळाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये घोळवून घेऊया. पीठ व्यवस्थित सर्व माशांना बाजूने लावून घ्यायचं, म्हणजे मासे बाहेरून मस्त कुरकुरीत होतात. तोपर्यंत इकडे मी एका बाजूला भिडा गरम करत ठेवला होता. भिड्यावर 3 चमचे तेल सोडलं. तेल गरम झाल्यावर एक करत भरलेले बांगडे सोडले. भरलेले बांगडे फ्राय करण्यासाठी मासे मोठेच बघून घ्यायचे. मीडियम गॅसवर व्यवस्थित मासे फ्राय करून घ्यायचे. मासे एका बाजूने फ्राय झाल्यावर एक करत सर्व मासे पलटून घेतले. तेल कमी वाटत होतं म्हणून बाजूने तेल सोडलं. मासे मोठे आणि अख्खे असल्यामुळे फ्राय व्हायला थोडा वेळ लागतो. मासे व्यवस्थित आलटून पालटून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. कुठेही कच्चा ठेवायचा नाही आहे. आता तुम्ही पाहू शकता मासे मस्त चुरचुरीत फ्राय झालेत. आता एक बांगडा प्लेटमध्ये काढून घेतला. कांदा, लिंबू बाजूला ठेवून घेतला. आता थाळीमध्ये 1 वाटी भात ठेवला. मस्त हिरव्या वाटणातला गोव्याच्या स्टाईलने बनवलेला भरलेला बांगडा ठेवला. आणि हे आहे बांगड्याचा मालवणी घट्टसर तिखला. या तिखल्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. म्हणून आत्ता याचा व्हिडिओ बनवला नाही आहे. तुम्ही बघितलं नसेल तर या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते. व्हिडिओ पाहून घ्या. आणि हा आहे बेबी पापलेट फ्राय. सध्या मार्केटमध्ये बेबी पापलेट खूप येत आहेत. बांगडे आणले तेव्हा हे छोटे पापलेटसुद्धा आणले होते. हे बेबी पापलेट कसे फ्राय करायचे याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. लिंक खाली शेअर करते. आता थाळीमध्ये कांदा, टोमॅटो, लिंबू ठेवला. अजून या थाळीमध्ये काकडीची कमी वाटते ना? असो, तुम्ही ही थाळी बनवाल तेव्हा कांदा टोमॅटोसोबत जोडीला काकडीही कट करून घ्या. वरून सजावटीसाठी कोथिंबीर टाकली. आपली गोवा आणि मालवणी मिक्स पद्धतीतील थाळी तयार आहे. आपण बायका जेवण तर रोज बनवतो, पण स्वतःला जेवण वाढून घेताना भांडी वाचवतो, कारण भांडी आपल्यालाच घासावी लागतात. तर असं करू नका. एक दिवस सुट्टीच्या दिवशी मस्त थाळीमध्ये जेवण वाढून घ्या. देवाला जसं नैवेद्य दाखवतात तसं आपल्या शरीराला थाळीचा नैवेद्य वाढून घ्या. थाळी सजवा आणि निवांत जेवण करा. एकदा असं करून बघा, खूप भारी वाटतं. व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि शेअर करा.
चला पुन्हा भेटू असाच एक छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.